नमस्कार. जंतर मंतरचं विद्यार्थी आंदोलन औपचारिकपणे आता संपलं, पण त्याचं कवित्व मात्र अजून बाकी आहे. त्याच्यावर उलटसुलट चर्चा चालू आहे. त्या संदर्भामध्ये माध्यमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता अर्थ आणि अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न अनेकांतर्फे केला जातो आहे. आज आपण पण या आंदोलनाच्या निमित्ताने निर्माण झालेले प्रश्न आणि या पुढची वाटचाल या संदर्भात कशी असेल या विषयावर चर्चा करण्यासाठी व्यंकटेश केसरी, सुहास सरदेशमुख आणि कुलकर्णी या 3 ज्येष्ठ पत्रकारांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याबरोबर आपण या जंतर मंतरच्या आंदोलनाविषयी बोलणार आहोत. व्यंकटेश केसरी, आंदोलन संपलं, सगळं आता संपलं का त्याचं कवित्व आणखी पुढे काही चालूच राहील? नाही, कवित्व वगैरे काही नाही आहे. आंदोलनाची ही सुरुवात आहे. 2 मुख्य प्रश्न त्यांनी राष्ट्रीय अजेंड्यावरती आणलेले आहेत, शिक्षण आणि रोजगार. कारण शिक्षण आणि रोजगार याच्यातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसं स्वावलंबून होता हे तिने दाखवलेलं आहे. जंतर मंतरने अनेकाची झोप उडवलेली, सत्ताधारी जागे झालेले आहेत. तर विरोधी पक्षांना याच्यानंतर आपल्याला काही मार्ग निघतो का, आपण सत्तेत यांना पराभव करू शकतो का निवडणुकीत, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. जंतर मंतरची सुरुवात आहे. त्याच्यानंतर त्याचे धोरणात्मक निर्णय सरकार घेणार आहे असं म्हणतात. त्याची अंमलबजावणी कशी होणार हे कळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं फलित विद्यार्थ्यांना कधी मिळणार आहे. तुम्ही आज निर्णय घेणार, 5 वर्षांनी ते करणार, 10 असं होत नसतं. कारण की काय झालेलं आहे की सध्या महागाई वाढती, कारण ते आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण इथल्या याच्यामधले, त्यानंतर क्रयशक्ती कमी होती लोकांची. तर हे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी एवढं सांगितलं की नीट परीक्षा जी आहे त्याच्यात तुम्ही इम्प्रूव्ह करा. ही सुरुवात झाली. मूळ परीक्षा पद्धतीतून तयार होणारा विद्यार्थी, त्याला मिळणारे संधी, नोकरीची संधी ते कुठे मिळणार वगैरे, हे सर्व प्रश्नांना जे सरकारमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागतील. त्यामुळे जंतर मंतरनी ह्याला वाचा फोडलेली. ह्याच्यात नवीन काही नाही आहे. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार हे भारतीय राजकारणातले एव्हरग्रीन विषय. ते दर 10-15 वर्षांनी वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होतात. बरोबर. त्यातमध्ये ह्याच्यात नवीन नाही आहे, परंतु त्याचं दडपण सरकारवरती येतं. सरकार हे जुने म्हणू शकत नाही. आणि ते दडपण आणणारा नवीन जो युवक असतो, ज्याला पुढचे 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष जगायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे. आता ह्या सुरुवातीला हे कसे हँडल करतात सरकार हे कळेल. परंतु त्याच्याने एक प्रकारचं लोकांमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे ज्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं तसा त्यांना चेहरा नाही आहे, तशी त्यांची आयडिओलॉजिकल ओळख नाही आहे, तसं त्यांच्याकडे सामर्थ्य नाही आहे. म्हणजे दर आंदोलनामध्ये ह्यांना पैसा कोणी दिला, हे बाहेरचे लोक आले, हे वगैरे वगैरे हे जे सांगितलं जातं तसं त्यांच्या विरोधकांना काही म्हणता आलं नाही. आणि जे समर्थक आहेत त्यांना काही सांगता आलं नाही. हे अशा प्रकारचं हे आहे. म्हणजे समोर शत्रू आहे पण तो हातात येत नाही, अशी अवस्था सरकारची झाली आहे. मला वाटतं ही सुरुवात आहे. बरोबर. आणि ही चांगली सुरुवात आहे. सरदेशमुख, एक तर आपले पंतप्रधान फेसबुक किंवा इतर जे काय एक्सवरून एकदम इंस्टाग्रामवर आले, ते एकदम ॲक्शन मोडमध्ये आले. रात्री 12 वाजता त्यांनी आपल्या मोबाईलवरून इंस्टाग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी फ्रेंड्स करत संवाद साधला. पुन्हा विद्यार्थ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला म्हणून त्यांचे आभार मानले, थँक्यू मानले. नवीन एक कायदा आणतो म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी एक कमिटी स्थापन केली यातल्या सुधारणांसाठी. म्हणजे एकदम ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. तुम्हाला वाटत नाही का की जरा सरकारने उशीरच केला, की याच्यामुळं मधल्या काळामध्ये जो डॅमेज झाला सरकार म्हणून, तर तो सरकारला टाळता आला असता? निश्चितपणे टाळता तर आलाच असता. पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणतात की त्यांनी रात्री 12 वाजता हे केलं किंवा इन्स्टा वापरला, तर 2014च्या निवडणुकीमध्ये पहिली सेल्फी पण त्यांनीच काढलेली होती. ते टेक्नो सॅव्ही हा जो प्रकार आहे ना, तो भारतीय जनता पक्षाने स्वतःहून इंट्रोड्यूस केलेला आहे निवडणुकांच्या सगळ्या राजकारणामध्ये. त्याच्यामुळे रात्री 12 वाजता या मुलांशी आपल्याला बोलता येऊ शकतं, या विश्वासापोटी कदाचित त्यांनी सुरुवात केलेली असू शकते. परंतु ज्या पद्धतीनं आंदोलन पुढे केलं त्यानुसार तो आत्मविश्वास
टळमळीत झाला किंवा त्या आत्मविश्वासाला मुलं भीक घालत नाहीत असं सुद्धा ह्या आंदोलनामधून पुढं आलं. पण या निमित्ताने म्हणजे या जेएनजीच्या आणि या सगळ्या निमित्ताने ज्या आंदोलनाचा भाग आहे ना तो जो राजकारणातला वयोगट बदलण्याचा भाग आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये बहुतांश आंदोलनाचा जो वयोगट होता तो वयोगट खूपच पुढचा होता. म्हणजे अगदी मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांमधल्या जर गर्दी बघितली आपण तर ती गर्दी साधारण 40च्या पुढची असायची. भाषणं ऐकायला आलेले, झेंडे पकडणारे, बाकी वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनांमध्ये दिसणारी जी गर्दी होती ना ती हार्डली 35च्या पुढची आणि 50च्या अवतीभोवताली असणारी गर्दी आम्हाला सगळ्या आंदोलनामध्ये दिसायची. आता ही गर्दीचं रूप बदललंय, वय बदललंय, व्यक्त होण्याची पद्धत बदलली आहे आणि ही जी व्यक्त होण्याची पद्धत आहे ती कदाचित सरकारला प्रश्न विचारणारी आहे. आणि ही प्रश्न विचारणारी पद्धत असल्यामुळं गडबडून गेलेलं सरकार अशा अर्थाने ते पुढं बघायला हवं. कारण ज्या पद्धत ज्या क्रिएटिव्हली ही व्यक्त झालेल्या आहेत, उदाहरणार्थ फयाजची कविता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये होती, कितीतरी पटीत हम देखेंगे सारखी कविता त्याच्यामध्ये होती. म्हणजे तर या खरं तर पाकिस्तान मधला कवी माणूस त्याची कविता आपल्या मुलांच्या मोबाईलमध्ये असणं याचं कितीतरी वाईट वाटायला हवं. पण ते खरं तर मी उलट्या अर्थाने आता आमच्या मित्रांना बोलताना पण असं म्हणालो की अहो हे अखंड हिंदुस्थानासाठी जी चांगली गोष्ट आहे की फैजची कविता वाचणं. तर ही जी क्रिएटिव्हिटी मुलांमधली होती ती दिसून आली आणि त्याला कदाचित सरकारमध्ये प्रतिसाद देता आला नाही म्हणून तो राजीनामा घेतलेला आहे असं साधारणतः त्याचं स्वरूप म्हणायला हवं. कुलकर्णी, शेतकरी आंदोलनाली गोदी मीडिया या शब्दाला जन्म दिला आणि विद्यार्थी आंदोलनाने तर तो जो काय मेनस्ट्रीम मीडिया आहे तो अतिशय बॅडली एक्सपोज केला. तो कुठेच रिलेव्हंट राहिला नाही असं लोकांच्या लक्षात आलं. मीडिया, सोशल मीडिया आणि हे आंदोलन या संदर्भात तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनाक्रमाकडे? थोडंसं मी तुमच्या प्रश्नाला मागे नेतो. इतिहासामध्ये आपल्याकडे हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला आणि 30 नोव्हेंबर 1948ला आपल्याकडे वंदे मातरम सत्याग्रह झाला. वंदे मातरमचा सत्याग्रह हा विद्यार्थ्यांनी केलेला होता. 1200 विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. नंतर पुढे ते विद्यार्थी नागपूर आणि जबलपूर विद्यापीठामध्ये त्यांना ॲडमिशन दिलं गेलं. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाडा विकास आंदोलन झालं. वसमतला गोळीबार झाला, 4 तरुण त्याच्यामध्ये ठार झाले आणि ते आंदोलन पुढे आलं. म्हणजे या देशाला विद्यार्थी आंदोलनाचा इतिहास नवीन नाही आहे, तसा शेतकरी आंदोलनाचा इतिहासही नवीन नाही आहे. पण या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाने एक इतिहास आणखी नव्याने समोर आणला, तो म्हणजे माध्यमांचा. माध्यमांनी कशा पद्धतीने व्यक्त व्हावं, कशा पद्धतीने प्रगट व्हावं आणि कशा पद्धतीने नव्या पिढीला सामोरही गेलं पाहिजे, हे माध्यमांनी आता शिकण्याची गरज आहे. म्हणजे त्या नव्या पिढीची भाषा जी आहे, म्हणजे त्या आंदोलनाची जी भाषा होती ती भाषा म्हणजे वाचते गुन्हे होईया ह्याचा अर्थ तुम्ही काय काढणार, ही भाषा कुणाला माहिती होती. त्या विद्यार्थ्यांनी त्या आंदोलनाच्या ठिकाणी उभे केलेले ते पोस्टर्स असतील किंवा म्हणजे एकतर इतकं ज्वलंत उदाहरण आहे तिथलं की लाठीमार झाला, अनेक विद्यार्थी जखमी झाले, पेलेट गनचा वापर झाला आणि सरकारने सांगितलं की आम्ही बळाचा वापर केला नाही. आणि म्हणजे बळाचा वापर केला नाही हे विद्यार्थ्यांनी जेव्हा ऐकलं त्या आंदोलकांनी, त्यांनी तिथे ती ह्युमन वॉल उभी केली आणि त्याच्यावर ते पोस्टर्स लावले की पोलिसांनी कशा पद्धतीने मारलं म्हणून. ती जी व्यक्त करण्याची जी पद्धत आहे की जी माध्यमांनी ती दाखवली नाही. माध्यमांनी त्यातलं आंदोलनातलं जे मर्म आहे ते ओळखण्यामध्ये माध्यम कमी पडले असं मला वाटतं. बरोबर. केसरी, या पूर्ण घटनाक्रमामध्ये 2-3 गोष्टी फार ठळकपणे पृष्ठभागावर आल्या. एक तर पोलीस दमन यंत्रणा, याला सहसा आंदोलनकारी खूप घाबरतात आणि त्यामुळं लोक येत नाहीत, आले तर पळून जातात किंवा ते आंदोलन त्यामुळं क्षीण होतं. पण इथे फार उलटं चित्र दिसलं की ती जी दमन यंत्रणा होती तिला मुलांनी भीक नाही घातली, घाबरले नाहीत. तसं दुसरं, पार्लमेंटमध्ये माझी मेजॉरिटी आहे
हा जो दर्प होता तो दर्प उतरवला की भलेही पार्लमेंटमध्ये तुमची पाशवी बहुमत जरी असलं तरी रस्त्यावरचं आंदोलन हे त्या पार्लमेंटरी पॉलिटिक्समधल्या मेजॉरिटीला ऑब्सोलीट करून गेलं, संदर्भच त्याचा गेला. तसं ज्युडिशरीच्या बाबतीत पण झालं की ज्युडिशरीच्या भोवती एक गडद अशी भिंत असते आणि तिथे काय चाललंय किंवा तिथे जे चाललंय त्याच्याबद्दलची एक प्रचंड भीती असते. इथे ज्या पद्धतीने चीफ जस्टिसनी केलेल्या विधानांचा समाचार विद्यार्थ्यांनी घेतला तर ज्या एस्टॅब्लिश्ड सिस्टम्स आहेत त्या तिन्हीच्या विरोधातली ही बंडखोरी होती. ही कशी या पुढच्या काळामध्ये आंदोलनांची परिमाणं किंवा सगळं काही बदलेल असं वाटतं तुम्हाला? नक्की बदलेल ह्याच्यासाठी की कारण ह्या आंदोलनाने सर्वांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. मग ती ब्युरोक्रेसी असेल, ती ज्युडिशरी असेल, ते सरकार असेल, ते कोणी असेल, आणि हे कोणी उभं केलं ज्यांना पुढचे 50 वर्ष जगायचे, ज्यांची जगणं झालेलं आहे त्यांच्यासाठी नाही आहे. तुम्ही आमच्यासाठी काय भविष्य आहेत हा त्यातला न सांगितलेला हा मुद्दा आहे. आमचं भविष्य काय, आमचं भवितव्य काय, आणि त्याला तुम्ही डायव्हर्ट करू शकत नाही, वेगवेगळ्या दिशाभूल त्याची करू शकत नाही. असं आहे की विरोधक संपले तरी विरोध संपत नसतो. म्हणजे विरोधक तुम्ही पार्ट्या फोडल्या, ठीक आहे, तुमचे बहुमत आहे, पाशवी बहुमतही असेल. या देशाने हे पाहिलेलं आहे. 1984 साली काँग्रेसला 400पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये. त्यामुळे पाशवी बहुमत असलं तरी सरकार म्हणजे निवडणुका जिंकणं आणि सरकार चालवणं याच्यासाठी 2 वेगळ्या बैठका लागतात. सरकार चालवत असताना तुम्ही तुमचा सर्वाचा केंद्रबिंदू जो आहे त्याला तुम्ही काय देता, हे फक्त लिहिण्यासाठी आणि भाषणासाठी नसतं, त्याला प्रत्यक्ष बेनिफिट मिळाले पाहिजेत. तर ते हे देऊ म्हणजे या आंदोलनात सांगितलं की तुमचे धोरणं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, आम्हाला मिळत नाहीत. म्हणजे एका दृष्टीने सरकारला हा वेकअप कॉल होता, जागा व्हा म्हणून. दुसरी असं की प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये आंदोलनाची भाषा बदलती, तंत्रज्ञान बदलतं, अभिव्यक्ती बदलती. त्यामुळे हे फार बदल झाले असं नाहीये, भाषा बदलत असते, आपलीच भाषा बदलत असते. त्यामुळे हे बदल सत्तेतले लोक किती सूक्ष्मपणाने टिपतात आणि स्वतःला करेक्ट दुरुस्त करतात ह्याच्यावरती अवलंबून आहे. ह्या जंतर मंतरच्या ज्या आंदोलनाचा परिणाम पूर्ण देशात झाला, विदेशात झाला. याचं कारण तरुण होते. माध्यमांनी का दाखवलं नाही, माध्यमांना कळालं, पण माध्यमावरती दडपण असतं. आम्ही सगळेच माध्यमातले लोक आहेत, आपण नाही म्हणणं म्हणजे आपण स्वतःशी खोटं बोलण्यासारखं आहे. दडपणातून आम्ही मार्ग काढत असतो. माध्यमावरती दडपण होतं, पण त्याची कॉस्ट काय, म्हणजे माध्यमाची विश्वासार्हता गेली तर तुम्ही दाखवून न दाखवल्यासारखं त्याचा परिणामच काही नाही आहे. बरोबर. हा विचार माध्यमातले लोक काही करू शकले नाहीत. काही माध्यमांनी नंतर दिल्लीतल्या बातम्या अशात की काहींनी बदलली, ते आपल्याकडे इथे आलं नसेल, पण त्यांनी बदललं की लोकांच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही, तुम्हाला जे असेल फॅक्च्युअल तुम्हाला दाखवावं लागेल. हा सर्वांसाठी धडा होता. हे आंदोलन जे होतं, धडा म्हणजे छडे घेऊन नव्हतं, प्रत्येकाला त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली. बाबा रे, तुमचं कुठं चुकतंय आणि तुम्ही काय करू शकता. आणि ही संधी वारंवार इतिहास देत नसतो, इतिहासात मिळत नसती. तुम्ही नाही केलं तर दुसरी पर्याय तयार होतात. त्यामुळे हे आंदोलन अत्यंत नवीन भाषेत सांगितलं इंटरेस्टिंग होतं. पुढे काय होतं आपण काही सांगू शकत नाही, आपले फक्त आडाखे असतात. परंतु ह्यांनी सर्वांनाच जागे केलेलं आहे. सर देशमुख, हे जे काय आंदोलन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याभोवती होतं आणि त्यांचं राजीनामा पत्र जर बघितलं तर कुठेही विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठीमाराचा साधा उल्लेख पण नव्हता त्याच्यात, किंवा विद्यार्थ्यांची माफी मागितली असं पण कुठे उल्लेख नव्हता. नंतर आज लोकसभा जेव्हा सुरू झाली तेव्हा आपल्या गाडीतून उतरून ते जेव्हा पायऱ्या चढत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी एकत्रितपणे त्यांच्या मागे उभे राहून त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि अनेक लोकांनी की ते किती महान होते आणि त्यांनी किती मोठा त्याग केला असं विधान केलं. आणि एरवी जर बघितलं तरी सरकार आपली चूक झाली आहे आणि ते प्रांजळपणे कबूल करायला तयार नाही. आता हा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा तो प्रश्न नाही आहे, हा विद्यार्थी त्यातला एक मोठा घटक आहे. तुम्हाला काय वाटतं, जर सरकारने याच मोडमध्ये राहून आपलं ॲक्शन्स आणि कंडक्ट आणि बिहेवियर ठेवलं तर त्याचे काय परिणाम होते? नाही, सरकार कुठलंही सरकार असेल, हे असेल ते असेल, सरकार सहजासहजी चुका मान्य करतच नसतं.
आणि यांनी यांच्यामधला तर हा म्हणजे इनरंट असल्यासारखे की चूक मान्य करायचीच नाहीये अशाच पद्धतीनं गेले अनेक वर्ष सुरू असणारा कारभार होता. त्याच्यामुळे त्यांनी चूक मान्य केलेली नाही आणि त्यांच्या मागे आम्ही सगळेजण आहोत हे पॉलिटिकली सांगणं हे तो पक्ष म्हणून कदाचित बरोबर असेल, पण सरकार म्हणून हे बरोबर आहे की नाही असा प्रश्न आहे. पुन्हा मूळ म्हणजे माझ्यासाठीचा भोवताल काय असा प्रश्न, म्हणजे याच्यातला प्रत्येकाला स्वतःचा एक भोवताल आहे त्या आंदोलनाच्या निमित्ताने आलेला. म्हणजे जसा मराठवाड्याचा एक भोवताल आहे. आता आपण मगाशी बोलताना असं म्हणालो की जन्म कुठं झाला नीटच्या सगळ्या पेपर फुटीचा, तर तो लातूर सारख्या शहरामधून, जिथे मोठेगावकरला पकडलं किंवा आपल्या आणखी त्याच्यातल्या 2-3 माणसांना म्हणजे PV कुलकर्णींसारख्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला पकडलं, आणखी मनीषा वाघमारे नावाच्या एका ब्युटी पार्लर मधल्या बाईला पकडलं, तो आणखी एक डॉक्टरांना पकडलं. 4 किंवा 5 माणसं जी मराठवाड्यातली आहेत जे आरोपी आहेत. आणि दुसरा माणूस आहे जो अमेरिकेतून कॉकरोच जनता पार्टी सुरू करतो, तो पण मराठवाड्यातला आहे. म्हणजे प्रश्न आणि उत्तर दोन्हीही या भागातला आणि या भूभागातला आहे असं म्हणण्या इतपतला जाग आहे. परंतु त्याचं सगळं टेक्नॉलॉजीचं आणि त्याचं टेक्निकल उत्तर हे मात्र पूर्णतः देशाच्या राजधानीमध्ये आपल्याला उमटताना दिसलेला होता. हा जर वर्तुळ पूर्ण करण्याचा भाग आपण बघितला की तिथून सुरुवात झाली, इथं वर्तुळ पूर्ण झालं. आणि अशा पद्धतीचं जेव्हा आंदोलन उभं राहतं तेव्हा ती माणसं ही अभावग्रस्तच असतात. वेगवेगळ्या अभावग्रस्त भागातून आलेली माणसंच कदाचित आंदोलनाच्या पातळीवर पुढे जाऊ शकतात. आणि सर्वसाधारणपणे सत्ताधाऱ्यांना अभावग्रस्ताचं म्हणणं ऐकून घेण्याची वृत्ती नसतेच. म्हणजे ते आत्ताचं आहे पूर्वीचं आहे असं नाही. त्याच्यामुळे प्रधानांपर्यंत आमचा आवाज कुठल्या का माध्यमाने पोहोचलेला असे ना याचा सगळ्यांना आनंद आहे. आणि तो भोवताल पकडता येणं हे जास्त महत्वाचं आहे. एक फक्त त्या निमित्ताने आता ह्या आंदोलनानंतर पुढे काय होऊ शकेल असा सगळ्यांच्या समोर असणारा प्रश्न आहे. तर मी आणि आता महेश पण आम्ही मगाशी बोलत होतो की साधारणतः एकेका नेत्याच्या एकेका गावामध्ये साधारण किती महाविद्यालय असावेत, याला काही मर्यादा असाव्यात की नाही असं प्रश्न. हे 28 महाविद्यालय, 40 शाळा, आपल्याच भोवतालची माणसं आहे. म्हणजे बीड मधलं सगळ्यात उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यात आहे. सगळ्या नेत्यांचे 30 महाविद्यालय आहेत, 25, 30, 28, 16, 40 शाळा. आणि त्याच्यातले सगळे कर्मचारी हे त्यांच्या मतदार मॅनेजमेंटसाठीचं काम करत, त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी मॅनेजमेंटसाठीचं काम करत असतात. अशा पातळीवरच्या शिक्षणाला आपण ज्यावेळेस किंवा आपल्या गावातला शेतकरी, साधा कामगार, तुमच्या माझ्यासारखी माणसं, पालक ज्यावेळेस जाऊन विचारतात की आमच्या मुलाच्या गुणवत्तेचं काय, तर ते आपल्याला दुसरं एक बाजारपेठ दाखवतात. मग ती IIBची बाजारपेठ आहे, मग ती ज्ञान आराधनाची आहे, मग ती ॲलनची आहे, किंवा ती RRCची आहे, किंवा आणखी कुठला तरी XYZ शिक्षणाच्या कंपनीची बाजारपेठ आहे. त्याला शिक्षणाचं कंपनीकरण म्हणूयात. आणि त्या कंपन्यांमध्ये आपण सगळे आपले पोरं गुणवत्तेच्या पातळीवर पाठवतो. तिथं घोळ आहेत. आणि त्याला ऍड्रेस करणार आहेत का प्रधान? नाही, प्रधान गेले. जोशी ते ऍड्रेस करणार आहेत का? तर ते करणार नाहीत. हा त्या पाठीमागचा अर्थ आहे असं दिसतंय. म्हणजे आम्ही सगळे पाठीमागे संसदेमध्ये थांबतो आहोत आणि जय म्हणतो आहोत. तर मला तो तेवढा मोठा अर्थ दिसतोय त्याच्यामध्ये की आम्ही पक्ष म्हणून असेच वागणार आहोत, असा त्याचा साधारण अर्थ मी काढतो. महेश कुलकर्णी, आता दिल्लीतल्या आंदोलनाचा एक समजा थोडा पॉज झाला, पण जागोजागी विद्यार्थ्यांमध्ये खूप जागरूकता वाटायला लागली. खुद्द दिल्लीमधले आंदोलनकारी जात असताना त्या पोलिसांना बोलताना म्हणाले, अंकल अभी नितिन गडकरी के लिए फिर से हम लोग यहाँ पर आएंगे. याचा अर्थ या आंदोलनाने एक मोठी कोंडी फोडली आहे. आणि फक्त दिल्ली किंवा राष्ट्र पातळीवर नाही, अगदी मुंबईमधलं वातावरण पण काल जे काय होतं विजयी मेळाव्यातलं, ते हायली सरचार्ज होतं. म्हणजे याचं लोण आता पसरत जाणार आणि गावोगावी त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरफेसवर येणार, ऐरणीवर येणार. तर काय याच्यामुळं एकूणच काय बदल होतील किंवा ही वाटचाल कुठं होईल? 1974ला JPचं एक भाषण झालं होतं, म्हणजे अत्यंत प्रसिद्ध भाषण आहे. त्या भाषणामधलं एक वाक्य होतं JPचं की विद्यार्थी हा क्रांतीचा वाहक असतो. आणि ते जे ठसठसणारं जे बेंड होतं आतापर्यंतचं ते आता फुटलंय.
त्याची म्हणजे त्यातनं ते जे काय व्हायला सुरुवात झाली आहे आता, ते आता लोण सगळीकडे पसरणार. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यातलं पहिलं कारण असं की शिक्षण हे आमच्या भविष्यात म्हणजे ती भविष्य घडवणारी गोष्ट आहे आणि आमचं भविष्य घडवणाऱ्या गोष्टीवर सरकार काहीच बोलत नाही. सरकार हे मौन आहे. ही विद्यार्थ्यांमधली धारणा आहे. ही विद्यार्थ्यांमधली धारणा ही त्या पालकांपर्यंत पर्क्युलेट झाली. ज्या पालकांनी हे सरकार आणलं निवडून, त्या पालकांना विद्यार्थी म्हणजे त्यांच्या मुलांनी सांगितलं की हे आमचं भविष्य घडवत नाहीयेत, हे आमचं भविष्य बिघडवत आहेत आणि आता तरी तुम्ही आमच्या बरोबर या, असं म्हणून त्या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. म्हणजे आंदोलनाची व्याप्ती वाढण्याचे वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे सरकारने त्याकडे दुर्लक्ष करणं, सरकारने त्याकडे म्हणजे एक जो अभावग्रस्तांकडे दुर्लक्ष करण्याची जी एक वृत्ती असते ती या सरकारमध्ये जास्त म्हणजे ती ठासून भरलेली आहे. जर वेळीच ह्या आंदोलकांशी संवाद झाला असता तर हे वाढलं नसतं. बरोबर. पण संवाद न साधणे ही या सरकारची अत्यंत उत्तम कला आहे. म्हणजे ते आपण शेतकरी आंदोलनातही बघितलं की वर्षभर शेतकरी बसले तिथे, पण तुम्ही त्यांच्याशी संवाद नाही केला. तुम्ही इतरही अनेक आंदोलनं देशामध्ये झाले, पण संवाद नाही. हे सरकार संवादाला घाबरतं का? तर घाबरतं नक्कीच. विद्यार्थ्यांशी संवाद साधायला तुम्हाला कुठली अडचण होती? काहीच अडचण म्हणजे विद्यार्थी ज्या भाषेत बोलत होते, ज्या भाषेमध्ये ते मागण्या करत होते, म्हणजे देशाचे पंतप्रधान अत्यंत टेक्नोसेव्ही आहेत. ते दर रविवारी मन की बात करतात. मग तुम्हाला विद्यार्थ्यांशी बोलायला काय अडचण होती? तुम्ही ते बोलू शकले नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिक्षण आणि रोजगार याची सांगड सरकारला घालता आली नाही. आम्ही 2 कोटी रोजगार देतो असं म्हणालं सरकार, पण ते किती रोजगार दिले त्यांनी हे आतापर्यंत कधीही समोर आलं नाही, किंवा किती जणांना मिळाले त्या व्यवस्थेतून रोजगार, हेही लक्षात आलं नाही. त्यामुळे हा जो रोष आहे, हा जो अनरेस्ट आहे सरकारबद्दलचा, तो आता वाढतच जाणार. इथून पुढे म्हणजे जंतर मंतरवरचं आंदोलन हे शिक्षणाशी केंद्रीभूत होतं का? तर होतं. पण आता त्या सगळ्या जंतर मंतरवरून जे बाहेर पडलंय त्याला आता इतर अनेक वेगवेगळे विषय जोडले जाणार आणि हे देशभरामध्ये सुरूच राहणार हे असं. बरोबर. केसरी, विश्वगुरू म्हणून त्यांची असलेली प्रतिमा किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक त्यांचं स्वागताला येतात, मोदी मोदी अशा घोषणा देतात, हे एक चित्र होतं. आता ही जी काय आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे किंवा जिथे जातील तिथे त्या देशाचा सर्वोच्च बहुमान त्यांना गेले काही वर्षांपासून मिळतोय, तर हे सगळं आता काहीच उपयोगाचं नाही. ह्या असं आहे की बहुमान वगैरे त्याला काही अर्थ नसतो. मोठा बहुमान त्यांना पाहिजे नोबेल, तो ट्रम्पला मिळाला नाही तर यांना कसं मिळणार आहे, तो हा एक भाग आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी जंतर मंतर सुरू झालेली आहेत. खुद्द महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन झालेली आहेत. तुम्ही मुंबई म्हणाल, पुणे आहे, नागपूर आहे, विदर्भात झालेलं आहे, पाटण्यात तिकडे झालेलं आहे, लखनौमध्ये झालेलं आहे. हे आंदोलनं होणार ती, कारण काय माहिती आहे का, ह्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली. ती वाचा फोडली. सरकार डायलेमामध्ये होतं. आपण जर संवाद केला तर आपण दुबळेत असं त्यांना वाटत होतं, नाही केला तर हा बुडबुडा असं म्हणायचे. हा जो अभिजित दिपके आला, सोशल मीडियावरून कुठे आंदोलन होतं का? आणि बीजेपी काय, त्यांना तंत्रज्ञानाविषयी त्यांना भारतीय जनता पक्षाला ते आकर्षण आहे. तंत्रज्ञानातून क्रांती होते किंवा त्यांना सत्ताही मिळाली. विश्वगुरू तर ही तुम्ही जे म्हणाल की ते त्यांनी निर्माण केली प्रतिमा. ती लोकांनी, जसं गांधीने स्वतःला महात्मा म्हटलं नाही, लोक देतात महात्मा म्हणून, तर ते पदव्यांनी काही तुम्ही सरकार लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. मोठे प्रश्न त्यांच्या समोर आलेले आहेत आणि ते प्रश्न राजकीय पक्षाकडून आलेले नाहीत, कारण तिथं तुम्ही बुद्धिभेद करू शकता. हे राजकीय पक्ष आहेत, ह्यांनी काय केलं, हे सत्तेत असताना त्यांनी काय केलं, ह्या पुराणे विचारलेले आहेत. आणि त्या पुराणे विचारलेल्या प्रश्नाला ह्यांना उत्तर, यांच्याकडे लगेच उत्तर नाही आहे. आणि त्या डायलेमामध्ये सापडले, बोलावं की नाही बोलावं, केव्हा बोलावं, टायमिंगमध्ये त्यांनी मार खाल्ला. कुठल्याही आंदोलनामध्ये टायमिंग फार महत्त्वाचं असतं, कधी इंटरव्ह्यू करायचं. दुसरी गोष्ट, या सरकारमध्ये एक चॅनल असतं कुठल्याही व्यवस्थेमध्ये की बाबा एक ॲग्रेसिव्ह असतो, आक्रमक, एक स्ट्रॅटेजी असतो आणि एक बातचीत म्हणजे बोलत असतो, तो संवाद साधत असतो. हे चॅनलच नव्हतं. पहा ना तुम्ही, या याच्यामध्ये त्यांनी JP नड्डाला आणलं. JP नड्डाचा एक मवाळ फेस,
ह्याच JP नड्डांनी सांगितलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये, आता भाजपाला संघाची गरज नाही म्हणून. याची गरज नाही. हा, असं ते म्हणाले, तर त्याचे परिणाम त्यांना झटके बसले. परंतु त्यांनी अमित शहाला नाही आणलं, त्यांनी नितीन गडकरींना नाही आणलं. नितीन गडकरींना का आणलं नाही, ते E20 इथेनॉलमुळं. इथेनॉल. अमित शहाला का नाही आणलं, कारण त्यांनी पक्ष फोडलेले आहेत अनेक, त्यामुळे त्यांचे तसे शत्रू आहेत. राजनाथ सिंग आहे काय आणून काय काही फायदा नाही त्याचा, शोभेला म्हणून ते. ह्यांच्या या सरकारमध्ये, या पक्षामध्ये असं माणसं नाही आहेत जे विरोधकांशी बोलू शकतात. त्यांना म्हणू शकतात की तुम्ही टीका करा, तुम्ही आम्हाला पाडा, निवडणुकीत कधी आम्ही येऊ कधी तुम्ही येऊ, परंतु आपण बसू तरी. हे ह्या सरकारचं वैशिष्ट्य आहे, हे संवादावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांना झटका बसलेला आहे. तो झटका असा बसलेला आहे की या पुढच्या काळात म्हणजे 5 राज्यात विधानसभेच्या निवडणूक आहेत. म्हणजे केवळ हे जंतर मंतर किंवा शिक्षण आणि रोजगार नाही आहे, तिथं त्यांना जावं लागेल. ह्याच्याच जोडीला पुन्हा राम अयोध्येतील राम मंदिरातील ते दानपेटीला झालेला भ्रष्टाचार आहे. विरोधकाकडे प्रश्न ते, ह्यांच्याकडे उत्तर नाहीत. त्याच्यानंतर करप्शन आणि महागाई आहे. हे कुठे तुम्ही घाला ते फिट बसतात ते. त्यामुळं आता सरकारचं धोरण आणि भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी ही आणखीन कळायला मार्ग नाही आहे. तू मी होईल, टीव्हीवरती डिबेट होईल, नंतर मुद्दे खोडले जातील. असं आहे की तुम्ही स्वतः वक्तृत्व स्पर्धेत होता, मुद्दे खोडल्यानं तुम्ही तोंड बंद करू शकत नाही ना, तो कन्व्हिन्स होत नाही. तो राजकारणामध्ये तो कन्व्हिन्स झाला पाहिजे. तुम्ही मुद्दे खोडले आणि त्यावेळेस तुम्ही असं केलं होतं, आम्ही आता असं करतो, हे जुने झाले, हे तर्कच जुने झालेले ते. त्यामुळे ह्यांना सरकारला भाषा बदलावी लागेल, मुळात त्यांना विश्वासार्हता निर्माण करून द्यावी लागेल. मला वाटतं ते मोठं चॅलेंज आहे त्यांच्यासमोर. केसरी सरांचा एक जो मुद्दा संवादाचा आहे, म्हणजे सरकारकडे खरंच चॅनल नव्हतं, सरकारकडे माणसं नव्हती आंदोलकांकडे जाण्यासाठी. म्हणजे सोनम वांगचुक यांना त्या जंतर मंतरवरून उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवायचं कसं, हा सरकारसमोर मोठा प्रश्न होता. आणि त्याच्यासाठी त्यांना काँग्रेसचे खासदार विवेक तनखा यांची मदत घ्यावी लागली. म्हणजे विवेक तनखांनी मग ते गीतांजली वांगचुक यांच्याशी चर्चा केली आणि नंतर मग ती कोंडी फुटली. नंतर या सरकारचा संवादावर विश्वास नाही आहे, या सरकारचा माणसांवर विश्वास नाही आहे आणि या सरकारचा स्वतःवर विश्वास नाही, असं ह्या आंदोलनातही दिसलं. सरदेशमुख, आणखी एक त्या समाज माध्यमांमधल्या रील्सवरून दिसलं की यामुळं घराघरात भांडणं लागले. म्हणजे जुनी जनरेशन आणि नवीन जनरेशन ही त्या राम मंदिरामुळं 370मुळे किंवा अशा प्रश्नांना काही भीक घालायला तयार नाही. ती सांगते मला माझ्या प्रश्नावर काय ते बोला. आणि जुनी जनरेशन सारखी सांगत होती की हे सरकार किती महान आहे. तर हे जे काय द्वैत आहे हे आता कसं पुढे जाईल? नाही, तो जो मुद्दा आहे ना, तो रोजगाराशी संबंधित मुद्दा आहे. कारण भरमसाठ कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही बघा आता कुठल्या लेवलला आपण पोहोचलेलो आहोत की मगाशी तुम्ही जसं म्हणालात की बँकिंगमध्ये इंजिनियर्स आहेत, बँकिंगमध्ये बँकर्स शिल्लकच नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण एका बाजूला इतक्या पद्धतीनं ते वळवून ठेवलेलं आहे. म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की इतक्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाची गरजच नाहीये महाराष्ट्रात. हे त्यांना कळत होतं, परंतु त्यांच्यावर इतकं प्रेशर होतं की ते मंजूर करण्याशिवाय भाग नव्हते, पैसे मिळत होते. आणि मग त्या अंगाने जर बघितलं ना तर सगळ्या घराघरामधल्या पोरांना असं वाटतंय की मी झालो ना आता इंजिनियर. तुमची इच्छा काय होती इंजिनियर होण्याची, मी झालो, मग मला नाही ना नोकरी आता. हे जे मुलं पालकांना विचारत आहेत की मला इंजिनियर होऊन पगार मिळत नाहीये, मला इंजिनियर होऊनही नोकरी मिळत नाहीये. म्हणजे मॅथ्स लेवलला आपल्याकडे घडवण्यास काय होतं तर एक डॉक्टर घडवायचे होते जे नीटमध्ये फसले, दुसरे इंजिनियर घडवायचे होते ते गेले, ते चालले बँकेमध्ये, ते इंडस्ट्रीमध्ये जातच नाहीयेत किंवा ते अन्य कुठेच नाहीयेत. म्हणजे त्यांना काहीतरी अगदीच किरकोळ पद्धतीचा एखादा व्यवसाय करून आपलं जीवन कंठावं लागते. अशा पद्धतीचं शिक्षण हे उपयोगी पडणार आहे की नाही असा प्रश्न घराघरात विचारला चाललाय आणि तो कॉन्फ्लिक्ट त्या रस्त्यावर दिसला. म्हणून मग पोरीला घेऊन जातानाची आई दिसली, नाही मी भाजपला मतदान केलं होतं पण आता पोरगी म्हणली की नाही मला आता माझा प्रश्न तू सोडव, म्हणून आई पोरीला घेऊन आली किंवा वडील मुलाला घेऊन आला, मुलीला घेऊन आला. ह्याचं कारणच घरात हा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आहे आणि रोजगाराचा प्रश्न नीट न ऍड्रेस झाल्यामुळं उभं राहिलेलं आंदोलन आहे असं मला वाटतं. बरोबर. आज आपण चर्चेमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
येणाऱ्या दिवसामध्ये हे सगळे प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. मुख्य प्रश्न अर्थकारणाचा आहे. एकूणच देशामध्ये जे आर्थिक प्रश्न आहेत ते अधिक टोकदार होत आहेत. शिक्षणामधल्या प्रश्नाचं पण मूळ पुन्हा अर्थकारणात आहे की सरकारने शिक्षणासाठी अर्थसंकल्पाची तरतूद करायला पाहिजे, ती GDPच्या रेशोमध्ये सतत घसरते आहे. त्यामुळं शिक्षणामध्ये आज कंत्राटी शिक्षक आहेत, कंत्राटी प्राध्यापक आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षणासाठी आवश्यक असलेलं नाही, आणि मग खाजगी कोचिंग क्लासेसचं कंपनीकरण आहे. असे ते प्रश्न पुन्हा आर्थिक मुळाशी जातात. रोजगाराचा प्रश्न तर प्रत्यक्ष अर्थकारणाशीच जोडलेला आहे की आज आपण गिग वर्कर निर्माण करतोय. कंत्राटी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांवर पूर्ण इकॉनॉमी उभी आहे. त्यामुळं कायमस्वरूपी रोजगार नसल्यामुळे त्यांचेही हितसंबंध व्यवस्थित निर्माण होत नाहीत आणि आज त्यांची भूमिका आहे आपण हरवण्याजोगं काहीच नाही, आपल्याकडं काही शिल्लक राहिलेलं नाही. महागाई तर म्हणाल तर त्याच्यात अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धांनी एवढं मोठं इंधन पुरवलेलं आहे की अजूनही ते युद्ध काही संपायला तयार नाही, आणि पेट्रोलची ज्या पद्धतीने आपल्याला आयात करावी लागते आणि पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या वाढत्या किमती जर बघितल्या तर महागाईचा एक महाकाय राक्षस येत्या काही दिवसामध्ये आपल्या अर्थकारणावर हाजी होणार आहे. सगळ्या बाजूने आपली कोंडी होती आहे आणि त्याचा एक कुठेतरी मॅनिफेस्टेशन, आविष्कार हा आपल्याला या आंदोलनामध्ये फार थोडासा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बघायला मिळाला. पण येणाऱ्या दिवसामध्ये हे सगळे प्रश्न टोकदार बनणार आहेत आणि त्यात सरकारची जी आडमुठेपणाची भूमिका आहे आणि त्याचा जो दर्प आहे सत्तेचा, सलगपणे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान असलेले पंतप्रधान मोदी, विश्वगुरू, ही जे काय सगळे स्वतःभोवती निर्माण केलेलं स्वतःचं जग आहे तेही एक अडथळा बनू पाहत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात भारतातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि एकूणच जनजीवन हे अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करणार आहे, हे मात्र नक्की. इथेच आपण आजची आपली चर्चा थांबवणार आहोत. पुन्हा या आणि अशाच विषयांवर ऐकण्यासाठी तुम्ही जरूर पर्याय चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, अधिकाधिक तुमच्या मित्रांना ते फॉरवर्ड करा. एवढंच.